आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कमलाई, बोला दादासाहेब. कमलाई, मैत्री कुठे? तिला सांगा ना मी बोलवलंय म्हणून. ताईसाहेब अजून आल्या नाहीत, आल्यावर सांगते त्यांना. मला एक छानशी कॉफी आणता प्लीज. हो आणते. हा म्हणूया जगाचा निरोप घेण्याआधी माझी एक शेवटची इच्छा आहे. तुला नवरीच्या वेशात डोळे भरून बघायचंय. आई आदिशक्ती, कित्येक दिवस माझ्या हातून तुझी पूजाच झालेली नाही. कशी होणार? कारण काळजी करणारा तुझ्या रूपात दादा आहे ना माझ्यासोबत. तो माझी इतकी काळजी घेतो ना की साक्षात मला तुझाच भास होतो त्याच्यात. त्याच्या बाबतीत काळजी करावं असं काहीतरी घडतं ना, तेव्हा कधी एकदा त्याला भेटतीये, त्याच्याशी बोलतीये, त्याला पाहतीये असं होतं मला. आजही असंच काहीतरी फील होतंय. आज मी तुझ्याकडे 2 गोष्टी मागणार आहे, अगदी हक्काने. एक, माझ्या लग्नासाठी तुझा आशीर्वाद. आणि 2, माझ्या दादासाठी उदंड आयुष्य. ताईसाहेब. हा बोल कमलाई. तुम्हाला दादासाहेबांनी त्यांच्या रूम मध्ये भेटायला बोलवलं ना? हो. दादा, हाय मनू. तू बोलवलंस मला? हे बघ ना मनू, खास तुझ्या लग्नासाठी बांधून घेतलेली पैठणी आणि तुझ्या आवडीचे दागिने. थँक्यू दादा. अरे पण लग्नासाठी केलंयस ना, मग तेव्हाच दे की. मला तू नवरीच्या रूपात कशी दिसते ते बघायचंय. म्हणजे मनू, एक रिक्वेस्ट होती. दादा प्लीज, तू रिक्वेस्टच्या भाषेत नको बोलत जाऊस माझ्याशी. मी करते की नाही तुझ्याकडे हट्ट, तू पण कर ना मग हट्ट. ठीक आहे, मग माझा एक हट्ट आहे. ते सगळं घेऊन जा, तयार हो. मला माझ्या मनूला नव्या नवरीच्या रूपात डोळे भरून बघायचे. पण आजच का पाहायचंय? लग्नात तयार होणारच आहे की मी. तेव्हा मी नसणार. हा? अगं म्हणजे बघ, तुझं लग्न म्हणजे एक मोठा इव्हेंट असणार, बरोबर? VVIPs येणार, सेलिब्रिटीज येणार, मग मी त्यांच्यामध्ये बिझी असणार ना.
म्हणजे बघ, कितीही मी ठरवलं तरी तुझ्यासाठी वेळ नाही काढू शकणार, बरोबर? तुला नवरीच्या रूपात मी डोळे भरून नाही बघू शकणार, म्हणून म्हणतोय प्लीज माझा हट्ट पूर्ण कर ना. मला वेळ लागणार आहे पण. एवढाच वेळ आहे जेवढा तुला लागेल. म्हणजे काही नाही, जा ना, तयार हो ना, मी वाट बघतो. आलेच. ए जरा पटकन चल. दादासाहेब, कॉफी. थँक्स कमलाई. तुम्ही असं का बोलताय? नेहमीच तर मी तुम्हाला कॉफी आणून देते ना. तेव्हाची गोष्ट वेगळी होती, आत्ताची वेगळी आहे. तेव्हा एक सवयीचा भाग म्हणून मी कॉफी पित होतो. आज कॉफीचा प्रत्येक घोट मी चवीने पिणार. बघा, आता पण तुम्ही काहीतरी वेगळंच बोलायला लागलाय. तुम्हाला बरं वाटत नाहीये का? कदाचित जे काही घडणार आहे खरं वाटत नाही. बघा, तुम्ही पुन्हा वेगळं काहीतरी बोलायला लागलाय. मी तुमची आई नसले तरी आईसारखंच तुम्हाला वाढवलंय. तुम्हाला आणि ताईसाहेबांना पण. तुम्ही दोघं कधी काय बोलता ते मला बरोबर कळतं. आज तुमच्या मनाविरुद्ध काही घडणार आहे का? तसं काही असेल तर मला सांगा ना, तेवढंच तुमचं मन पण हलकं होईल. मला काहीच बोलायची इच्छा होत नाहीये. मला शांत बसून कॉफीचा एक एक घोट प्यायचा. खरं तर गरज आहे ती शांततेची, एकांताची. ठीक आहे, मग मी पण तुमच्याशी फार काही बोलत नाही.